सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 145 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेल्या आचार विचार प्रणालीवरती, तत्वसिद्धांतावरती चिंतन करत आहोत। परमेश्वरांनी जी जीवाकडून अपेक्षा केलेली आहे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने, मोक्षाच्या अनुषंगाने, त्यासाठी जी परमेश्वरांनी तत्वसिद्धांत सांगितले, त्याग सांगितला, आचार विचार प्रणाली सांगितली, त्यावरती आपण गेली अनेक सत्संगापासून चिंतन करत असताना आपल्या मनातली जी भीती आहे, धर्माच्या अनुषंगाने काही गैरसमज आहे, काही न्यूनगंड आहे, तो काढण्याचा प्रयत्न करत आहोत। कारण परमेश्वरांनी साधकाकडून म्हणजे जीवाकडून जी अपेक्षा केलेली आहे त्यात आपण वर्गीकरण केलेलं आहे, आणि हे वर्गीकरण करत असताना जीव विषय व्यवस्था करू जाणे अशा पद्धतीनं आपण स्वतःला त्या आचार विचार प्रणालीमध्ये किंवा त्याग प्रणालीमध्ये स्वतःला बघत नाही। आपल्यासाठी ते नव्हे असा विचार करून आपण त्यावरती आजपर्यंत दुर्लक्ष करत आलो, आणि त्या कारणानेच धार्मिकता करत असताना आपण ज्ञानवाचक न करता एक परंपरागत कोणीतरी सांगतं आहे, कोणीतरी दाखवतं आहे, कुठंतरी आपण बघितलेलं आहे, कुठंतरी ऐकलेलं आहे, या अनुषंगाने धार्मिकता करत आहोत। परंतु हे करत असताना अनेक अंधश्रद्धा, अनेक चुकीच्या गोष्टी, अविधी आपल्याकडून कळत नकळत घडतो आहे। हे आपण ज्यावेळेस आचाराच्या अनुषंगाने चिंतन केलं त्या अनुषंगाने आपल्या बरंच लक्षात आलं असेल, आणि अनेक सद्भक्तांच्या प्रतिक्रियेवरून हे जाणवलं की आमच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्या सत्संग ऐकल्यानंतर दूर होतात, किंवा आजपर्यंत जे मी करत आलो ते कसं योग्य होतं, कसं अयोग्य होतं, कसं चुकीचं होतं हे लक्षात आलं। कारण कोणी यावरती बोलत नाही। आपण बोलत असताना आजपर्यंत जर आपण चिंतन केलं आपल्या पूर्व आयुष्याविषयी, तर सहजच आपण विचार करा की आपण आजपर्यंत कोणत्या विषयावरती बोललेलो आहे। सामाजिक विषयावरती बोलतो, राजकारणाविषयावरती बोलतो, कारण नसताना अनेक विषयावरती आपण बोलत असतो, परंतु धर्मावरती आपलं बोलणं जवळजवळ नसतं। धर्मावरती विचार करताना, धर्मावरती चिंतन करताना, धर्मावरती बोलताना अनेक मनामध्ये न्यूनगंड, गैरसमज जो आपल्या मनामध्ये आपण करून घेतलेला आहे, त्यामुळं धर्मावरती चर्चा, संवाद होत नाही। थोडंफार काही सद्भक्त आहे की जे अभ्यासाला लागलेले आहे, त्या अभ्यासाच्या माध्यमातून मग कधीतरी केव्हा तरी संवाद किंवा सत्संगामध्ये संवाद आजकाल होताना दिसतो आहे। पण पूर्वी धर्मावरती चर्चा करणं यासाठी अनेक परंपरागत बंधनं असल्याकारणाने एक गैरसमज, एक न्यूनगंड, एक भीती आपल्या मनामध्ये होती की धर्म हा खूप मोठा आहे आणि त्यातली जी आचार विचार प्रणाली ती आपल्यासाठी नाही आहे, आपण करू शकत नाही, आणि त्या कारणाने आपण आजपर्यंत दूर दूर राहण्याचा त्यापासून प्रयत्न केला। परंतु हे आपलं नुकसान आहे, कारण परमेश्वरांनी सृष्टी निर्माण केली, ही सृष्टी निर्मितीच्या पाठीमागचं कारण, परमेश्वराने अवतार घेतला याच्या पाठीमागचं कारण, ज्ञान देण्याचं कारण जर आपण शोधलं तर ते आपल्याशी निगडीत आहे, आपल्या मुक्तीशी निगडीत आहे। कारण परमेश्वराला आनंद द्यायचा आहे या जीवाला, त्या जीवासाठी परमेश्वराने हा सारा उपद्व्याप केलेला आहे, आणि त्या जीवामध्ये आपण बसतो। जर आपण परमेश्वराने सांगितलेली जी नियमावली आहे, आचार विचार प्रणाली आहे, जर ती पाळली नाही, समजून घेतली नाही, तर नक्कीच त्यापासून आपण वंचित राहू। कारण परमेश्वराने सृष्टी निर्मितीच्या पाठीमागचा जो उद्देश आहे, सकळ जीवाती चिंतिती, ज्या ज्या जीवाला ज्या ज्या योग्यतेनुसार त्याला ते जे देणं आहे ते परमेश्वर देत आले, परंतु आपलाही प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रयत्न करी दैवाचे साह्य, आणि त्या प्रयत्नातूनच आपण ह्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या पाहिजे। कारण कर्मवशे सकळे पावे एक वाचुनी, कर्माने सर्व काही भेटतं आहे, परंतु परमेश्वर मात्र ज्ञानाने आणि प्रयत्नाने भेटत असतो। हे जर आपण ठाम समजून घेतलं तर नक्कीच त्यावरती आपण प्रयत्न करताना सुरुवात करू आपण। आणि अनेक सद्भक्त आता अभ्यास करायला लागलेले आहे, अभ्यास करतात आहे, प्रश्न निर्माण करून एक चिकित्सा म्हणून अनेक ठिकाणी चर्चा होताना दिसतात आहे। परंतु त्याला एक रस्ता पाहिजे, एक अभ्यासक्रम पाहिजे, एक सिस्टम पाहिजे। त्या अनुषंगाने आपण एक अभ्यासक्रम तयार करून
नामधारक वासनिकांसाठी हे सत्संगाचं नियोजन केलेलं आहे. त्यातून आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करून अनेक सद्भक्तांचे प्रतिक्रियेवरून असं जाणवतं की आजपर्यंत आपण जे समजत होतो, जाणत होतो किंवा आजपर्यंत जे आपल्या कानावर आलेलं होतं, आपण पाहिलेलं होतं ते, आणि आपण जो आता अभ्यास करतो आहे परमेश्वरांनी सांगितलेल्या तत्त्वसिद्धांताचा, आचार विचार प्रणालीचा, ते सर्व जेव्हा बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की थिअरी वेगळं आहे, प्रॅक्टिकल वेगळं आहे. आणि म्हणून आपलं जे जीवनातलं धार्मिकता जी आहे ती धर्माला धरून असली पाहिजे. आणि धर्माचं ज्ञानाशिवाय धार्मिकता आपण करू शकत नाही. परंतु कर्मराटीमध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये सुद्धा अनेक अज्ञान आजही भरलेलं आहे की अभ्यास न करता धार्मिकता करणाऱ्या लोकांची जर संख्या बघितली तर ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यातून काहींचं पूर्ण आयुष्य जातं, 50 वर्षे, 20 वर्षे, 40 वर्ष काहींचं आयुष्य जातं तरी लीळाचरित्र, सूत्रपाठ काय असतं, भगवद्गीता काय असते हे कधीही बघितलेली नसते. हे सर्व काही आपला अप्रयत्न आहे. परंतु जीवाचं जी विषय व्यवस्था जीव करतो, स्वतःहून कधीच स्वतःची चुकी मानत नाही, तो दुसऱ्याला दोष देत असतो. म्हणून ती एक प्रवृत्ती असते. परमेश्वरांनी श्रीमद भगवद्गीतेसुद्धा पहिल्याच अध्यायात सांगितलं की हे तत्त्वज्ञान मी कधी, केव्हा, कुठं, कोणाकोणाला सांगितलं आणि ते कसं तुमच्यापर्यंत आलेलं आहे. एका पिढीकडून हे दुसऱ्या पिढीला जात असतं, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीला जात असतं. परमेश्वराची अपेक्षा किंवा शास्त्राची अपेक्षा इतकीच आहे की जे जसं आहे तसं जायला पाहिजे, जसं आहे तसं गेलं पाहिजे. परंतु घेणाऱ्याची बी प्रवृत्ती, चिकित्सकवृत्ती, प्रयत्नाची पराकाष्ठा असणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण काही वचनांच्या अनुषंगाने, काही धर्मसिद्धांताच्या विचाराच्या अनुषंगाने काही न्यूनगंड गैरसमज असतात. ते आपण वेळोवेळी वचनाच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्याचं चिंतन केलेलं आहे की त्याकडं आपण कोणत्या दृष्टीनं, कोणत्या नजरेनं बघतो आणि ते नेमकं परमेश्वरांनी सांगितलेलं त्याचा उद्देश, त्याचं ध्येय काय आहे हे समजल्यानंतर आपल्या लक्षात येतं. पण काही प्रतिक्रिया अशा आल्या की परंपरागत जे साधुसंत आहे त्यांच्याकडून हे धर्म जसा आहे तसा येत नाही आणि सांगत नाही. तसं काही नाही आहे. जर परंपरा आपण बघितली, इतिहास जर बघितला तर आचार्यांपासून, आचार्यांनीच्या प्रेरणेने पूजनीय माईम भटांनी अत्यंत कष्ट प्रयत्न करून लीळाचरित्राची बांधणी केली. सूत्रपाठ केशवदासांची बांधली केली. दृष्टांत पाठ आले. त्यानंतर तिसऱ्या चौथ्या पिढीनंतर स्थळांची बांधणी केली. तर हे जे टिपणं हे सर्व पूर्वजांनीच केलेलं आहे. पूर्वी साधुसंत आचार करत असताना गावागावात आटन विजन भिक्षाभोजन करताना फिरायचे, जंगलात राहायचे. त्या अनुषंगाने धर्मप्रचार प्रसार झाला. म्हणून आज खेडोपाडी उपदेशी लोक आपल्याला दिसतात. फक्त जे आपण नामधारक वासनिक वर्गाकडे जेव्हा बघतो ते संसारामध्ये अत्यंत गुंतलेले असतात आणि एक आनुषंगिक धर्म आपल्याला गरजेचा आहे आपल्या कौटुंबिक सुखासाठी, म्हणून जोपासताना ते बघतात. परंतु तळमळ जर असेल, आपणही प्रयत्न केला, साधुसंतांना काही प्रश्न विचारले तर ते नक्कीच सांगतात आणि घेण्याची प्रवृत्ती मात्र आपली असली पाहिजे. स्वतःहून कोणी काही सांगत नाही, स्वतःहून कोणी काही देत नाही. कारण आपली कॅपॅसिटी, आपली बुद्धीची ताकद, आपल्याला काय गरजेचं आहे हे आपण समोरच्याला जर दाखवलं आणि तशी अपेक्षा केली तर नक्कीच ते तत्त्वज्ञान आपल्याला भेटू शकतं. कारण आज हा प्रयत्न खूप ठिकाणी होतो आहे. सत्संगाचे आयोजन केले जातात, साधुसंतांना बोलावले जातात. नामधारक वासनिकसुद्धा सत्संगाचं आयोजन करतात जिथं साधुसंत उपलब्ध नसतात. त्यातून चर्चा होते, सत्संग होतो. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून वचनावरती चर्चा होते, लीळेवरती चर्चा होत असते. तोडकं मोडकं का होईना ते अभ्यास करताना दिसतात. फक्त अपेक्षा एकच आहे की धर्मतत्व सिद्धांत समजून घेत असताना योग्य व्यक्तीकडून ते आपण जसं आहे तसं समजून घेतलं पाहिजे. अन्यथा आपल्या मनाचेच जर अर्थ लावले किंवा अयोग्य, चुकीचे किंवा ज्या व्यक्तीनं अभ्यास केलेला नाही आहे त्याच्याकडून जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर त्यातून चुकीचं अर्थ निघू शकतो आणि त्यातून आपला गैरसमज होऊन आपण धर्मापासून जाण्याची शक्यता असते. आणि अशी प्रवृत्ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आपल्या धर्मामध्ये पण काही अंशी, काही सद्भक्त असे असतात, पण त्याची तो प्रसव, त्याची योग्यता, त्याचा अधिकार असं समजून त्या गोष्टीकडे आपण बघायचं असतं.
पण आपला प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जे प्रश्न आपल्याला निर्माण झालेला आहे आपण साधू संतांकडून समजून घेतो ते शास्त्राच्या माध्यमातून आपण बघितलं पाहिजे. तेच आपल्या आत्मपरीक्षणात, आत्मचिंतनात किंवा आपल्या अनुभूतीत येतं का, आत्मप्रचितीत येतं का, हे बी आपण बघितलं पाहिजे. परंतु धर्म हा जो विषय आहे हा खूप सिरियसली किंवा खूप काही कष्टाचा विषय नाही आहे, अनुषंगिक घेत असतो म्हणून आपण त्याकडं जसं आहे तसं बघत नाही. परंतु धर्म हा इतका सोपा गोष्ट नाही आहे. धर्म ही आत्मशुद्धीशी निगडीत विषय असल्यामुळं त्यावरती सतत सातत्य ठेवून प्रयत्न करावा लागतो. सूत्रांचं गुंफण जी आपल्या पूर्वजांनी केलेली ते अत्यंत सुंदर, आपले जे साहित्य अत्यंत सुंदर आहे. परंतु ते सिस्टमने आपण अभ्यासलं पाहिजे. जर सिस्टमने न अभ्यासता जर आपण पूर्ण आपल्याला एका दिवसात खूप कमी वेळेत आपल्याला अभ्यास झाला पाहिजे असा प्रयत्न करत असताना जर चुकीच्या पद्धतीनं जर आपण अभ्यास केला तर नक्कीच त्यापासून दूर जाण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या पूर्वजांनी एक सिस्टम लावलेली आहे. आपल्या मार्गांमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने अभ्यास चालतो. परंतु नामधारक वासनिकांमध्ये अशी काही विशिष्ट अभ्यास प्रणाली नाही आहे. ती मात्र आपण एक अभ्यासक्रम तयार करून ती प्रणाली आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं म्हणजे एखादा पहिलीतला मुलगा आहे त्याला डायरेक्ट 10वीचा अभ्यास दिला तर त्याला तो झेपावणार नाही आणि तो एक उत्सुकतेपोटी काहीतरी करा म्हणतोय म्हणून करण्याचा प्रयत्न करील, परंतु तो जास्त दिवस टिकणार नाही. त्याच्यासाठी एक सिस्टमच असायला पाहिजे. म्हणून शाळेत पहिली, दुसरी, तिसरी अशी सिस्टम, जरी पहिलीत गेला तर लगेच एकाच वेळेस सर्व त्याला शिकवत नाही. सिस्टमनी पहिले 3 महिन्यात, नंतर मग परीक्षा, मग दुसऱ्या 3 महिन्यानंतर काही अभ्यासक्रम, 6 महिन्याचा एक अभ्यासक्रम, 6माही, वार्षिक, अशा वेगळ्या पद्धतीनं त्याची वर्गीकरण केलेलं असतं आणि शिक्षक लोकांनीसुद्धा त्या पद्धतीनंच अभ्यास आपल्यापर्यंत आणलेला असतो. प्रत्येक गोष्टीची एक सिस्टम असते, तसे अध्यात्माची एक सिस्टम आहे. सर्वात प्रथम नामधारक वासनिकांनी कसा अभ्यास करावा, कोणत्या पद्धतीनं सुरुवात करावी, त्यावरती आपण बऱ्याच सत्संगामध्ये सुरुवातीपासूनच चिंतन केलेलं आहे. परमेश्वरांनी सांगितलेले 4 पदार्थ, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, याच्या व्यतिरिक्त काही अभ्यास नाही असं परमेश्वर स्पष्ट सांगितलं असल्यामुळं कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून आपण तो चिंतन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर निर्णयात्मक आणि नंतर आचाराच्या अनुषंगाने आपण आता चिंतन करत आहोत. पुढे जाऊन आपल्याला भरपूर अभ्यास आहे. सारं आयुष्य संपलं तरी अभ्यास संपत नाही. परंतु नुसतंच शब्दाशा समजून घेणं म्हणजे अभ्यास झाला आणि परमेश्वर प्राप्त झाला असं होत नाही. एखाद्या व्यक्तीने 5 स्थळाचा पूर्ण अभ्यास केला म्हणजे देव भेटला असं नाही. ते केला म्हणजे फक्त शब्दांनी समजून घेतला, मात्र करणं हे बाकी आहे आणि करणं हे त्यागाशी निगडीत आहे. करणं हे आपल्या दृष्टीशी निगडीत आहे. करणं हे आपल्या प्रयत्नाशी निगडीत आहे, आपल्या कष्टाशी निगडीत आहे. म्हणून आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तोच प्रयत्न आपण करावा. स्वतः आपण त्यातून सुरुवात करावी. अशा अनुषंगाने आपण आपल्याकडे त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. कारण परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वसिद्धांत आहे हे आपल्याला जसे आहे तशी यायला पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. तसे आपणसुद्धा पुढच्या पिढीला जसं आहे तसं समजून सांगितलं पाहिजे. धर्म 850 वर्षांपासून आपल्यापर्यंत आला आहे, तसं सृष्टीच्या प्रारंभापासून हा धर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, एका युगापासून दुसऱ्या युगापर्यंत. आता भगवद्गीता द्वापार युगाचं तत्त्वज्ञान आहे, तरी आजही अनेक जगामध्ये त्याच्यावरती संशोधन चालू आहे, अभ्यास करत आहे. जे हिंदू धर्मीय, हिंदी धर्मीयांव्यतिरिक्त जे अन्य लोक आहे ते सुद्धा त्यावरती अभ्यास करतात. त्या पद्धतीनं त्यांना ते समजतं, उमजतं. त्यावरती अनेक टीका लिहिल्या गेलेल्या आहे भगवद्गीतेवरती आणि जगमान्य ग्रंथ असल्यामुळं त्यावरती खूप मोठा आज अध्यात्म म्हटलं की गीतेव्यतिरिक्त असू शकत नाही, होत नाही. सुरुवात तिथूनच होते, एंड पण तिथंच होतो. आज आपण कलियुगामध्ये वावरत असताना परमेश्वरांनी जे परमेश्वरी अवतार आहे प्रत्येक युगामध्ये घेतात, तर आपल्याला तो अवतार, आपलं भाग्य चांगलं की आपल्याला कलियुगाचे अवतार समजले, आपल्याला बोधरूपी परमेश्वरांनी ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानातून आपण पुढं सरकलेलो आहे. तसं प्रत्येक पिढीकडून दुसऱ्या पिढीला, प्रत्येक युगाकडून दुसऱ्या युगाला हे तत्त्वज्ञान येत असतं. तत्त्वज्ञान तेच असतं, श्लोक तोच असतो, वचन तेच असतं. त्याचा थोडाफार बदल होत असतो. कारण कालानुक्रमे हा बदल जो आहे तो जरी होत असला तर सिद्धांत मात्र बदलत नसतो. फक्त तो आपण समजून घेतला पाहिजे. आज पूर्वीच्या आचारामध्ये
आजच्या आचारामध्ये थोडा फरक आपल्याला जाणवतो, बराच फरक जाणवतो, परंतु सूत्रांमध्ये काही फरक नाही आहे. सूत्र तेच आहे, परमेश्वराने सांगितले तत्वसिद्धांत तेच आहे. आपण आपल्या विषय व्यवस्थेच्या अनुषंगाने आपण त्यात वर्गीकरण केलेलं आहे, आपण थोडा बदल करून घेतलेला आहे आणि तो लोकांनी स्वीकारला पण आहे. कारण स्वीकारात पडलं तर मग बदल पुढं होत असतो. जर स्वीकारले नाही लोकांनी तर बदल होत नाही. तर हा जो बदल आहे हा स्वीकारण्याच्या पाठीमागे सुद्धा अज्ञानच आहे. कारण परमेश्वराने सांगितलेले तत्वसिद्धांत, आचार विचार प्रणाली ही जर जशी आहे तशी जर सांभाळली, समजली, जाणली आणि आचारात आणली तर पुढच्या पिढीवरती त्याचा प्रभाव पडत असतो आणि समाजापर्यंत जसं आहे तसं तत्त्वज्ञान जात असतं. परंतु त्याच्यामध्ये जर आपण कॉम्प्रोमाइज केली, काही तडजोडी केल्या तर त्याच पद्धतीनं धर्म लोकांपर्यंत जात असतो आणि त्यामुळं धर्माची हानीसुद्धा होत असते. वास्तविक धर्माची हानी कधीच होत नाही, जीवाची हानी होत असते आणि जीव स्वतःहून ती हानी करून घेत असतो. कारण धर्म आहे त्या ठिकाणी तसाच असतो. आपण किती बदलण्याचा प्रयत्न केला तर धर्म बदलत नसतो, आपण बदलत असतो. आणि म्हणून धर्म कसा आहे हे तरी समजून घेतलं पाहिजे आणि ते घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते घेतल्यानंतरच मात्र आपण धर्म कसा करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, कोणत्या दृष्टीनं करायचा हे आपण समजून घेऊ शकतो किंवा करण्याचा प्रयत्न करू शकतो. धर्म असतो तोच असतो, फक्त आपण मात्र त्यात थोडासा बदल करून घेतलेला असतो. काही प्रतिक्रियाच्या अनुषंगिक आपण याचा विचार केला की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ते जायला पाहिजे आणि ती अपेक्षा आपण केली पाहिजे. तर त्या अपेक्षेमध्ये पहिले आपण बसलो पाहिजे. सर्वात पहिले म्हणजे माझा धर्म मला किती कळाला, किती समजला, मी किती समजून घेतला, किती जाणून घेतला आणि तो पहिले आचरणात मी आणला पाहिजे. आचरणात आणला तर पुढच्याला सांगण्याचा उपयोग होऊ शकतो, त्याच्यावर प्रभाव पडू शकतो. अन्यथा त्या पोपटपंचीपणाला काही अर्थ राहत नाही. म्हणून आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपला धर्म आहे, आपण समजून घ्या, आपण जाणून घ्या आणि आपण करण्याचा प्रयत्न करा. आपोआपच समाजापर्यंत त्या गोष्टी जात असतात. एक साधू असतात आणि त्या साधू बाबाकडे एकदा अशीच एक आई आपल्या मुलाला घेऊन येते आणि तक्रार करते की हा मुलगा खूप गूळ खातोय, याला काहीतरी सांगा. मी खूप वेळा सांगितलं, समजून सांगितलं, मारून बघितलं, पण हा काही ऐकत नाही. तर साधूबाबांना बी अचानक हा प्रश्न आल्यानंतर ते बी विचार करायला लागतात आणि त्या आईला सांगतात की आई आता तुम्ही याला 15 दिवसानंतर घेऊन या माझ्याकडं. मग मी त्याला समजून सांगू तर किंवा काही उपाय असेल ते औषध त्याला देतो. त्या आईला वाटलं काहीतरी औषध असेल, बाबा देतील, ते तयार करावं लागेल. त्याच्यामुळे 15 दिवस नंतर बोलवले. ठीक आहे, काही हरकत नाही म्हणून आई मुलाला घेऊन जाते आणि 15 दिवसानंतर परत बाबांकडे घेऊन येते. मग बाबा त्या मुलाला समोर बसवतात आणि सांगतात बाळा गूळ खाणं चांगलं नसतं, त्यातून असे आजार होण्याची शक्यता असते, अशी अडचण येते, त्यामुळं गूळ खात नको जाऊ आता आजपासून. असं थोडंसं समजून सांगितलं इकडचं तिकडचं आणि म्हटले प्रॉमिस घेतला आणि म्हटले जा आता. त्या आईला आश्चर्य वाटलं की 15 दिवसानंतर बाबा काहीतरी औषध देतील, काहीतरी वेगळं सांगतील असं मला वाटलं होतं. आणि जर हेच सांगायचं होतं तर 15 दिवसापूर्वीच का नाही सांगितलं. तिला उत्सुकता वाटली. चिकित्सेपोटी तिने बाबांना विचारलं की बाबा मी 15 दिवसापूर्वी मुलाला घेऊन आले होते, त्यावेळेस तुम्हाला विनंती केली, याची तक्रार केली, त्यावेळेस तुम्ही हे सांगू शकले होते असते, परंतु 15 दिवसानंतर जे सांगितलं ते 15 दिवस तुम्ही का वेळ लावला. बाबांना बी हसू आलं आणि मग त्यांनी स्वतःची चुकी कबूल केली की आई त्यावेळेस तुम्ही जेव्हा बोलले का हा मुलगा खूप गूळ खातोय, त्यावेळेस खरं म्हणजे मला पण सवय होती गूळ खाण्याची आणि ते चुकीचं हे समजत होतं, तरी पण मी त्या सवयीतून बाहेर पडत नव्हतो. आता मीच खात होतो तर मी याला कसं सांगणार का गूळ खाणं चांगलं नाही. ती नैतिक अधिकार मला प्राप्त नसल्यामुळं मी पहिले तो गूळ सोडला आणि त्यानंतर आलेल्या अनुभूतीतून प्रचितीतून एक अधिकार प्राप्त झाल्यानंतर मग मी याला सांगितल्यानंतर याच्या लक्षात आलं आणि हा तो गूळ सोडेल. सांगण्याचं तात्पर्य की जोपर्यंत आपण धर्माकडे आपल्या पद्धतीनं बघत नाही आणि आपल्यासाठी बघत नाही तोपर्यंत दुसऱ्यांना सांगण्याचा एक नैतिक अधिकार म्हणा किंवा लोकांपर्यंत धर्मप्रचाराच्या अनुषंगाने किंवा जसं आहे तसं तत्त्वज्ञान का जात नाही, का देत नाही कोणी, का सांगत नाही,
तर अशा पद्धतीची जी तक्रारवजा आपली मानसिकता राहते ना, ती चुकीची आहे. कारण काही लोकांच्या प्रतिक्रियेवरून आणि मलासुद्धा सत्संग घेत असताना इकडे तिकडे फिरताना एक अनुभव मात्र नक्कीच आलेला असतो की जीव जीव असतो ही मानसिकताच आपली नसते. आपण त्यात वर्गीकरण केलेलं आहे, हा नवीन उपदेशी, हा जुना उपदेशी, हा नामधारक, हा वासनिक, हे दीक्षित, हे भिक्षुक, असं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपण अपेक्षा पण केलेल्या असतात. परंतु जीव जीव आहे. तो नामधारक असो, वासनिक असो, भिक्षुक असो किंवा चर्यावंत आचारवंत कोणीही व्यक्ती जरी असेल तरी जीव मात्र जीवच असतो. कारण त्या अष्टस्वभाव प्रत्येकाला असतात. प्रत्येकाला अपेक्षा, स्वार्थ, महत्त्वाकांक्षा, विचारधारा जीवाच्या कार्यकारण स्वरूपा लक्षणामध्ये सर्वच बसत असतात. फक्त त्यावरती आता किती लोकांनी त्याच्यावरती ज्ञान घेऊन संयम केलेला आहे, त्याच्यात बदल करून घेतलेला आहे, हा मात्र थोडा फरक असतो. काही लोकांच्या नामधारक वासनिकांच्या मनामध्ये एखादे भिक्षुक आहे, त्यांनी आता त्याग केला आहे म्हणजे आता त्यांना काही लागतच नाही, ते जनावरात आणि त्यांच्यामध्ये काही फरकच नाही, अशी एक मानसिकता काही नामधारक वासनिकांमध्ये निर्माण झालेली मला अनेक वेळा जाणवली. आणि साधू आहे, त्यांना काय लागतं, कशाला लागतं, काय करायला पाहिजे, त्यांच्याकडून एक वेगळ्या पद्धतीची अपेक्षा असते. परंतु ती साधू असो किंवा वासनिक असो, कोणी असो, ती जीवच असतो आणि त्या जीवाच्या पद्धतीनं तो वागत असतो, बोलत असतो, राहत असतो. त्याच्या योग्यतेनुसार, अधिकारानुसार, त्याच्या प्रयत्नानुसार, त्याला झालेल्या धर्माच्या उमट जो जाणीव आहे त्याच्यानुसार तो वागत असतो. मात्र प्रत्येक जीवाला प्रत्येक गोष्ट लागत असते. एखादा नामधारक वासनिक आहे, चांगले कपडे घालण्याची त्याला अपेक्षा असते, तो कपडे घालतो. मग भिक्षुक आहे, त्यांना काही चांगले कपडे घालण्याची अपेक्षा नसते, असं काही नसतं. जीव तर एकच असतं. आतलं जे स्ट्रक्चर आहे जीवाचं, मन, बुद्धी, विचार करण्याची पद्धत ही त्याच्या ज्ञानावरती अवलंबून असते. एखादा वासनिक आहे, प्रगल्भ विचाराचा, अत्यंत बोल्ड विचाराचा असू शकतो, त्यात साधूंमध्ये ती विचारधारा, प्रगल्भता आलेली पण नसेल काही साधू संतांमध्ये. याचा अर्थ काही बदल होत नाही, बदल करून घ्यावा लागतो. पहिलीतला मुलगा दुसरीत गेला म्हणजे त्यांनी बदल करून घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये बदल आपोआप होत नाही. किंवा तो 10वीत गेला म्हणजे आपोआप होत नाही, त्यांनी तो बदल करून घ्यायचा राहतो. जसजसा अभ्यासक्रम वाढेल तसतसं त्याची अभ्यासाची वेळ वाढतो, अभ्यास करण्याची पद्धत वाढते, जास्त अभ्यास करण्याची त्याची जी कॅपॅसिटी आहे ती त्यांनी करून घेतलेली असते, जीवानी करून घ्यायची असते. त्याच्यामुळं नामधारक वासनिकांमधल्या काही समज, न्यूनगंड, गैरसमज साधू संतांमध्ये किंवा साधू संतांचे सुद्धा काही नामधारक वासनिकांविषयी न्यूनगंड, गैरसमज असतो, पण तो तत्त्वज्ञानातून आपण समजून घ्यायचा असतो. आता परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञानी साधकासाठी आहे, अनुसरलेल्या पुरुषासाठी आहे. वासनिकांनी, नामधारकांनी त्या बाजूनी कसा विचार केला पाहिजे याचा आपण चिंतन केलं, ही आपण विषय व्यवस्था केली. कारण आपल्याला त्या अवस्थेत जायचं आहे. त्या अवस्थेत जाण्यासाठी आपण आपला प्रयत्न हा सुरुवात केलेला आहे आणि क्षणोक्षणी, पावलोपावली, थोडं आपण त्या अनुषंगाने पुढं जात असतो, प्रगती करायची असते. आणि म्हणून आपण सत्संगाच्या माध्यमातून त्या गोष्टी घेत असतो. बदल हा आपोआप लगेच कधीच एकाच दिवसात होत नाही. त्यांनी अनुसरले किंवा दीक्षा घेतली, बटन दाबलं आणि आपोआप बदल झाला असं होत नाही. कारण तिथंही तीच प्रवृत्ती असते, इथंही हीच प्रवृत्ती असते. ती प्रवृत्ती त्या जीवानी कशी बदलून घेतली आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने त्याची जी समर्थवादावरची निष्ठा आहे ती किती पक्की आहे त्याच्यावरती ते ठरत असतं. म्हणून ही ओरड पहिल्यापासून आलेली आहे. तुझं माझं अपेक्षेच्या अनुषंगाने, काही प्रेमाच्या अनुषंगाने, आपलेपणाच्या अनुषंगाने सुद्धा असते. परंतु जीव मात्र एक आहे, हे जरी आपण लक्षात घेतलं तरी खूप प्रश्न आपले निकाली निघू शकतात. कारण जीव हा इथून तिथून एकच असतो. त्यांनी कुठेही गेलं तरी त्याला भूक लागते, त्याला जेवत लागतं, त्याला कपडे लागतात, त्याला खायला, प्यायला, झोपायला, उठायला सर्व काही लागतं. उन्हाळा आला, गरम होतो, मग ते साधू असो, नामधारक असो, वासनिक असो. थंडी आली, थंडीमध्ये थंडी वाजते, मग ते भिक्षुक असो, साधू असो किंवा नामधारक वासनिक असो. आणि त्या अनुषंगाने परमेश्वराने वचनं पण सांगितलेले की बाबा गरमामध्ये तुम्ही कसे कपडे घालावेत, थंडी आली तर कसे कपडे घालावेत. हे सांगण्याचं तात्पर्यच ते आहे का जीव आहे तो कुठे असो, कोणत्या अवस्थेत असो, ह्या ज्या बाह्य अंगाच्या गोष्टी त्या सर्वांना सारख्याच लागतात. म्हणून काही नामधारक वासनिकांमध्ये जो न्यूनगंड आहे की साधू आहे मग त्यांना काही लागत नाही, तर हा जो गैरसमज आहे अत्यंत अज्ञान आणि अन्यथा ज्ञानासारखं आहे. म्हणून त्या बाजूने जर आपण विचार केला आणि आपल्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर हा विषय अगदी सोपा आणि सरळ होऊ शकतो, निकाली निघू शकतो.
म्हणून आपल्या मनातले जे न्यूनगंड असेल, गैरसमज असेल किंवा अपेक्षा असतील, अवास्तव अपेक्षा करणं चुकीचं नाही आहे आणि त्याच्या विचारावरती त्या अपेक्षा ठरलेल्या असतात. आपल्याला वाटतं की अरे यांनी सर्व सोडले, मी कशाला असं करतात, कशाला असं वागतात, कशाला असं बोलतात, कसा असा विचार करतात. तर ती प्रवृत्ती काही बदलत नसते. कपडा बदलला किंवा पहिलीतला मुलगा दुसरीत गेला म्हणजे लगेच त्याला खूप काही यायला लागलं किंवा 10वीत गेला म्हणजे खूप काही यायला लागलं, असं काही होत नसतं. त्यांनी त्या जीवाने आपल्यावरती केलेला प्रयत्न आणि त्या प्रयत्नाने आपल्यामध्ये करून घेतलेला बदल हा महत्त्वाचा असतो. पूजनीय माईंभट असेल, पूजनीय आचार्य असेल, बाईसा असेल, आपोआप नाही झाले, त्यांना बदल करून घ्यावा लागला. देवाने सांगितलं, त्यांनी लगेच ते ॲक्सेप्ट केलं आणि ॲक्सेप्ट करून त्याच्यात आपण स्वतः बदल करून घेतलेला आहे. देवाने काही त्यांना छडी मारली, कानाला पकडला आणि बदलायला लावलं असं नाही आहे. देवाने फक्त तत्त्वज्ञान पुढे ठेवलेलं आहे. व थंबा डाव देखे मागचे सूत्रे आपल्या अनेक येऊन गेलेले, माळीकराच्या दृष्टांताच्या अनुषंगाने येऊन गेलेले, की आपल्याला परमेश्वर हे सर्व काही मांडतात, सर्व पुढं ठेवतात आणि घेण्याची मात्र स्वतंत्री ही जीवाची कड असते. आपण काय घ्यावं, किती घ्यावं, कसं बदलावं आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण कसा विचार करून कसं चालत राहावं, हा विचार आपला स्वतंत्री असतो. आणि म्हणून जीव हा स्वतंत्र आहे आणि या स्वतंत्रतेच्या अनुषंगाने परमेश्वर या स्वतंत्रतेला कधीही धक्का लावत नाही. म्हणून परमेश्वर फक्त तत्त्वज्ञान सांगतात आणि बघत राहतात की हा जीव काय आणि कसा करतोय आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या प्रयत्नाला परमेश्वराचं साह्य होत असतं. मागच्या वेळेस आपण बाई हे बरवे नव्हे भित्री असे हे बरवे, अत्यंत सुंदर असं सूत्रांचं बघितलं होतं की परमेश्वर म्हणतात बरवेपण म्हणजे चांगलंपण हे काय आहे. मग त्यांनी त्या अनुषंगाने सीतेच्या अनुषंगाने, श्रीकृष्ण महाराजांच्या अनुषंगाने आणि कलियुगाच्या अनुषंगाने मी स्वतः कसा बरवा आहे हे स्वामी श्री चक्रधर सांगतात. आणि त्यापेक्षाही आतलं जे परमेश्वराचं स्वरूप आहे ते किती बरवेपण आहे. ते बरवेपण कशाने दिसेल, कशाने समजेल त्या जीवाला, कशाने लक्षात येईल, हे सुद्धा परमेश्वराने सांगितलेलं आहे. कारण सुंदर आहे परंतु ती पाहण्याची दृष्टी आपली असली पाहिजे, आपली ती ताकद असली पाहिजे. ती ताकद नसेल तर आपण त्या सुंदरतेला बी पाहू शकत नाही, अनुभवू शकत नाही, प्रचिता येऊ शकत नाही. कारण ती दृष्टीच नसेल तर त्यातलं काहीच समजणार नाही, काहीच कळणार नाही. म्हणून ती दृष्टी परमेश्वराने पुढच्या सूत्रांमध्ये आपल्याला सांगितली की ती दृष्टी कोणत्या जीवाला निर्माण होऊ शकते. परमेश्वराचं हे बरवेपण आहे, जे सुंदरता आहे, जे स्वरूप आहे, ही कोणाला दिसेल या अनुषंगाने पुढचं सूत्र आलेलं आहे. सकळई संपत्ती ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती. सकळई संपत्तीच्या अनुषंगाने आपण मागे बी चिंतन केलं की संपत्तीमध्ये काय येतं. स्त्री असेल, पुत्र असेल, धन असेल, आपली जी इस्टेट असेल, मित्र असतील, विद्या असेल, शत्रू, हे सर्व आपलं शुभचिंतन करणारे मित्रमंडळी, हे सारे इस्टेटीमध्ये येतात, संपत्तीमध्ये येतात. कारण हे भौतिक जगाच्या अनुषंगाने बाह्य अंगाने आपल्याला दिसणारे असतात. परंतु परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे की ही जी सप्त संपत्ती आहे ती सर्व असंपत्ती, कारण ती पूर्णपणे आपल्याबरोबर कधीच राहत नाही, कायमस्वरूपी आपल्याबरोबर कधीच राहत नाही. आपल्या पुढील प्रवासामध्ये ती आपल्याबरोबर राहत नाही. एक विशिष्ट प्रवासापर्यंत, एक विशिष्ट ठिकाणापर्यंत ते आपल्या बरोबर असतात. परंतु आपल्याबरोबर काय राहतं, परमेश्वराच्या ठिकाणी केलेली क्रिया, परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपण मिळवलेलं ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या अनुषंगाने केलेला त्याग आणि आचरण हेच आपल्याबरोबर राहतं, तेच आपल्याबरोबर येतं आणि तेच आपल्याबरोबर शिदोरी म्हणून राहतं. आणि धर्माचा उद्देश पण तोच आहे की आपण काय घ्यावं, कोणत्या अवस्थेत असताना काय अपेक्षा करावी आणि ती अपेक्षा कशी मिळवावी आणि पुढील परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण कसा प्रयत्न करून ते प्राप्त करून घ्यावं, हीच परमेश्वरांनी सुद्धा आपल्याकडून अपेक्षा केलेली आहे. परमेश्वरच मात्र आपली संपत्ती आहे ही जाणीव खरं म्हणजे जोपर्यंत आपल्याला होत नाही, सकळे संपत्ती असंपत्ती, परमेश्वर हीच जीवाची संपत्ती, ही जाणीव जेव्हा होते, जेव्हा कळते आणि त्या समर्थवादावरती आपली निष्ठा जेव्हा पक्की होते, तेव्हा परमेश्वराचे जे बरवेपण आहे, जे स्वरूपातलं जे सुंदरता आहे ती या जीवाला दिसू शकते, अन्यथा ती दिसू शकत नाही. आणि त्याग करायचा म्हणजे नेमकं काय करायचं. आता समाजात तर राहायचं आहे, समाजात राहत असताना समाजाचे संकेत पाळायचे, मग आपलं कुटुंब असतं, मित्र असतात, नातेवाईक असतात, सर्व जर असंपत्ती तर मग कशासाठी आपण त्यांचे रिलेशन सांभाळत बसायचे.
त्यांच्याकडे जायचं यायचं भेटायचं, त्यांना असंपत्ती म्हणून घोषित करायचं, त्यांच्याकडे जायचंच नाही असंही होत नाही. परंतु नावडी झाली पाहिजे. परमेश्वर काय म्हणतात, आवडी आणि नावडी या अनुषंगाने त्याग आणि प्राप्ती ह्या विषयाने आपण ते घ्यायचं आहे. जे सकाळी जी अनावडी जी आहे या संदर्भात ती मनापासून ती अटॅचमेंट नसली पाहिजे. एक ड्युटी कर्तव्य म्हणून समाजामध्ये राहत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्या असतात, सामाजिक जबाबदाऱ्या असतात, ती कर्तव्य म्हणून आपण ते पार पाडायचं आणि पार पाडावंच लागतं. परंतु अत्यंत आवडीपूर्वक मनापासून ते करणं आणि एक ड्युटी एक कर्तव्य म्हणून करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. ही ज्ञानाशी आणि अज्ञानाशी निगडीत आहे. अज्ञान मंडळी अत्यंत आवडीपूर्वक आपल्या आतून करत असतं, आपल्याशिवाय हे कुणी करू शकत नाही, आपण नाही केलं तर यांचं काय होईल अशा पद्धतीनं अशा प्रवृत्तीनं करत असतात. परंतु ज्याला ज्ञान झालेलं आहे, ज्याला समज झालेलं आहे, ज्याला धर्माच्या अनुषंगाने परमेश्वराच्या कृपेने त्याला जर समज जाणीव करून दिलेली आहे, तर तो म्हणतो एक कर्तव्य म्हणून मला पार पाडलंच पाहिजे आणि मी कर्तव्य पार पाडीन. परंतु मनातून ही जी गोष्ट आहे, जी आवडी आहे, जे स्मरण चिंतन परमेश्वराच्या अनुषंगाने फक्त परमेश्वराचंच राहतं, या अनुषंगाने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. सर्व भावी परमेश्वराची आवडी झाली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी काम करताना, उठताना, बसताना, हे कर्तव्य पार पाडत असताना सुद्धा आवडी मात्र परमेश्वराची असली पाहिजे. आणि हे नाविलाज आहे बाबा, मजबुरी आहे माझी, अशा अनुषंगाने आपण हे कर्तव्य पार पाडत राहिलं तर नक्कीच परमेश्वराची ही जी स्वरूप जे आहे ही प्राप्तीच्या अनुषंगाने किंवा आपल्याला दर्शनाच्या अनुषंगाने त्याची चाल तयार होत असते. कारण संपत्ती जी आहे ही आपण समजून घेत नाही, जाणून घेत नाही आणि त्याच्यामध्येच आपलं सारं आयुष्य जातं. हे अज्ञान जी मंडळी असते ते एक भ्रम निर्माण झालेला आहे की माझ्याशिवाय हे कधीच होत नाही. आणि मी सत्संगामध्ये अनेक लोकांशी बोलत असतो, चर्चा करत असतो. 50-50 वर्ष उपदेश घेऊन झाल्यानंतर मला एक स्वभाव असल्यामुळे मी विचारतो की बाबा, दादा, काका, आता तुमची काय जबाबदारी राहिलेली आहे, तुम्ही कधी उपदेशी झाले, कसे झाले, मग आजपर्यंत काय काय अभ्यास केला, कुठं कुठं गेले, कशा कशा क्रिया केल्या, कोणते कोणते साधुसंत आपल्या दर्शनाला दर्शन भेटलं साधुसंतांचं, कोणत्या कोणत्या साधुसंतांपर्यंत गेले किंवा साधुसंत तुमच्या घरी आले. आणि मग पुढचा प्रश्न त्याचा विचारण्याचा उद्देशच तोच राहतो का आता काय जबाबदारी राहिली, कशासाठी तुम्ही इथं थांबले. तर ती निघण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नसते आणि त्यांनी त्या बाजूने विचारसुद्धा केलेला नसतो. त्यांचे जे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा आपल्या वचनाच्या अनुषंगाने आपल्याला ती प्रचिती येत असते का ते म्हणतात बाबा माझ्यावर जबाबदारी काय येतं म्हटलं तर 4 मुलांचे लग्न झाले, मुलींचे लग्न झाले, त्यांना मुलं झाले, म्हणजे यांना नातू नाती झालेले आहे. मग आता काय जबाबदारी राहिली, तुम्ही तुमचं लग्न केलं, तुमचा संसार केला, कर्तव्य म्हणून त्या मुलींचं पण लग्न केले, संसार त्यांचा चालू झालेला आहे, त्यांना मुलं झालेली. आता तुमचं काय राहिलं, नाही यांना कोण ओळखतं, समाजात फिरल्याशिवाय या गोष्टी होत नाही. हे नातीचे लग्न आहे, नातांचे लग्न आहे, म्हणजे एवढी गॅरंटी त्यांना असते की ह्या नातींच्या लग्नापर्यंत आपण जगू आणि यांचे लग्नसुद्धा माझ्याच हाताने होतील. तर हे अज्ञानाचं लक्षण असतं. त्यांना जसं आहे तसं काही समजलंच नाही. एक धर्म अनुषंगिक घेतला, क्रिया केली, सुख प्राप्त होतात, आपल्या घरातल्या अडचणी दूर होतात, या अनुषंगाने ह्या गोष्टी घेतात. परंतु या सूत्राच्या अनुषंगाने जर आपण घेतलं, एक कर्तव्य म्हणून पार पाडत राहिलं का ज्या मिनिटाला आपली कर्तव्य पार पाडल्या जातं आणि आपली गरज संपते किंवा आपला संधी प्राप्त होते तेव्हाच त्याच्यातून बाहेर पडण्याची लगेच त्याची हिंमत तयार होत असते. जोच अवसर विषय तोच ब्रह्मविद्येशी जे आहे, जी अवसर विषयाशी तोच ब्रह्मविद्येशी. कारण जी वेळ विषयाला असते तीच वेळ ब्रह्मविद्येला असते. आणि ज्या वयामध्ये आपण जे मिळवायचं आहे ते जर मिळालं तरच पुढं जाऊन त्याचा फायदा होत असतो. हे ज्या वेळेस ते न भेटल्याचा हा परिणाम असतो. आणि म्हणून हे भ्रम गैरसमज मला अनेक ठिकाणी ऐकायला भेटतात. तर अशी आपली गफलत होऊ नये, आपल्याला ते समजावं, वेळ आपण पकडता आपल्याला आली पाहिजे, या अनुषंगाने आपण याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्याच्याशिवाय ते होत नाही. तर ही सगळे संपत्ती ती जी आहे, ज्याला आपण संपत्ती म्हटली, ती कशी असंपत्ती आहे हे अनेक लीळेंमधून अनेक वचनांमधून परमेश्वरांनी हा भ्रम आपला तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु तो भ्रम तोडून घेण्याची इच्छा आपली असेल तर आपल्याला भ्रम तुटेल, अन्यथा आपण त्या गोष्टीकडं दुसऱ्या दृष्टीनं पाहू शकत नाही. म्हणून अदृष्टपर बघितलं तर ह्या गोष्टी आपल्याला समजतात, कळतात आणि त्यातूनच हे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपला रस्ता किंवा प्रगती आपण करू शकतो. अन्यथा
जसे अनेकांचे 50-50 वर्ष धर्मात जातात परंतु प्राप्त काहीच होत नाही, काहीच करता येत नाही, तसे आपले पण जातील आणि ते जाऊ नये म्हणून या अनुषंगानेच आपण याचं चिंतन करत आहोत. पुढचं सूत्र आहे अत्यंत सुंदर. देवाशी पडिये त्यापाशी देव पडिये ते निके. परमेश्वराने सांगितले कोणत्या भक्ताला परमेश्वरातलं हे आतलं जे सुंदर रूपडं जे आहे, जे स्वरूप आहे ते दिसेल, तर या दोन व्यक्तींना, दोन जीवांना, दोन भक्तांनाही दिसणार आहे की ज्याच्या मनामध्ये सगळे संपत्ती असंपत्ती आहे, जीवाची फक्त परमेश्वर संपत्ती प्रवृत्ती ही जाणीव निर्माण होईल. किंवा परमेश्वराला जो आवडतो त्याच्यापेक्षा परमेश्वर कोणाला आवडतो त्या जीवाला हे आतलं जे बरवेपण आहे ते दिसेल. आता परमेश्वराला सर्वच आवडतात. मागे आपण बघितलं की परमेश्वराला कोण आवडत नाही, कारण सगळे जीवाचं चिंतन करतात. परमेश्वर विशिष्ट लोकांसाठी सृष्टी निर्माण केली, विशिष्ट लोकांसाठी परमेश्वराने अवतार घेतला असं होत नाही. परमेश्वराने अवतार घेतला, वाडेवेडे फिरले, जो जीव आला ज्याची योग्यता अधिकार होता त्याला ते दिलं. फक्त त्याच्या अवस्थेत ज्यांनी जे घेण्याचा प्रयत्न केला, जे मिळवण्याचा प्रयत्न केला, जे मागणं केलं तसं पुरवठा परमेश्वराने दिला. परंतु एक विशिष्ट लोकांसाठीच हे परमेश्वराने केलं आहे असं होत नाही. म्हणजे परमेश्वराला जवळजवळ सर्वच आवडतं, कारण परमेश्वर सम, जीव विषम. जीवाला मात्र आवडीनावडी बदलत असतात. जीवामध्ये हे बदलण्याचं जे ठिकाण आहे, बदलण्याची जी वेळ आहे, क्षणोक्षणी जीव बदलत असतो. भाव व्यभिचारी, आज ज्याच्यावर भाव आहे उद्या तो नसेल, परवा आणखीन दुसऱ्यावर आलेला असेल, तर हा बदलत जीव असतो. पण परमेश्वराचं तसं नाही. परमेश्वर सम आहे, सगळीकडे समदृष्टीनं परमेश्वर बघत असतात आणि त्या अनुषंगाने सर्व काही परमेश्वर देत असतात. देवाला सर्वच आवडतात, परंतु देव कोणाला आवडतो या अनुषंगाने ज्याला देव आवडतो, ज्याच्या मनामध्ये देवाची आवडी निर्माण झालेली आहे, त्याला देव दिसत असतो, त्याला देव कळत असतो, त्याला देव समजत असतो, त्याला देव जाणवत पण असतो, त्यालाच प्रचिती पण प्राप्त होत असते. त्याच्यामध्ये आवडच नाही आहे तर ती कशी काय प्राप्त होईल? आपल्यालासुद्धा एक वासना असेल, एखाद्या गोष्टीची आवड असेल तर त्या अनुषंगाने ती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि मग ती मिळत असतं. जर आवडच नाही तर आपण प्रयत्न करत नाही. तसं परमेश्वराची आवडी ज्याला निर्माण झालेली आहे तो परमेश्वर समजून घेण्याचा प्रयत्न करतो, जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराने सांगितलेली आज्ञा जी आहे ती पाळण्याचा प्रयत्न करतो आणि त्यालाच देव भेटत असतो, कोणालाही देव भेटत नसतो. तर देवाशी पडिये म्हणजे सत्यभामेचे न्याय. सत्यभामा असते परमेश्वराची, द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण महाराजांची बहीण. परमेश्वराला सत्यभामा आवडते आणि भक्त जे आहे त्याला परमेश्वर आवडत असतो. मग रुक्मिणी देवी असेल, औसा असेल, बाईसा असेल, अनेक जे भक्त आहे का ज्याला परमेश्वरांनी प्रेम दिलं, प्रेमदान दिलं, माधव भट्ट असेल, तर हे यांना परमेश्वर आवडत होते. प्रेम बोली जे, भक्ती बोली जे, परमेश्वरावरती ते प्रेम करत होते आणि म्हणून परमेश्वराने त्यांना प्रेम दिलं आहे. आपण जर प्रेमच करत नसेल तर प्रेम कसं भेटणार? परमेश्वर देण्यासाठी, प्रेम देण्यासाठीच बसलेले, प्रेम देण्यासाठीच परमेश्वराने सृष्टी निर्माण करून अवतार घेतलेला आहे. आणि परमेश्वराचा कळसुद्धा आहे की या जीवाने प्रेमच मिळवलं पाहिजे. त्यांनासुद्धा प्रेमच देण्याची इच्छा आहे, परंतु त्या योग्यतेचे आपणही आपल्याला बनवलं पाहिजे. अन्यथा आपल्याला काहीच कळत नसेल, समजत नसेल, काय मिळवावं हे जर लक्षात येत नसेल तर अनेक लीळेच्या माध्यमातून परमेश्वराने ते बी उलगडून सांगितलेलं आहे. कनाशीची लीळा आहे, कनाशीचं स्थान आपण अनेक वेळा केलं असेल. त्या कनाशीच्या स्थानावरती परमेश्वर भ्रमण करत असताना गेल्यानंतर एक ब्राह्मण त्यांना भेटतात आणि त्या ब्राह्मणाच्या विनंतीला मान देऊन परमेश्वर त्यांच्या घरी जातात. ते ब्राह्मण परमेश्वराची यथोचित जी बी सेवा करता येईल ती करतात आणि परमेश्वर प्रसन्न करून घेतात. आता परमेश्वर प्रसन्न करून घेणं एवढं सोपंच नाही आहे. ते आवडीपूर्वक परमेश्वराची त्यांनी सेवा केल्यामुळं त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या पात्रतेनुसार, त्याच्या अधिकारानुसार परमेश्वर प्रसन्न होतात आणि काय मागायचं ते माग असं त्यांना पूर्णपणे स्वतंत्रता देतात. परंतु ती जी सेवा होती ती सर्व दृष्टपर होती, त्या ब्राह्मणाची अपेक्षेने होती, म्हणून त्याला काय मागायचे कळालंच नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की सुनेच्या हातातून मला ताकभात भेटलं पाहिजे. आता सुनेच्या हातातून ताकभात भेटण्यासाठी त्याचं पहिले लग्न झालं पाहिजे, त्याला मुलगा झाला पाहिजे, त्या मुलाला बायको आली पाहिजे. ताकभात म्हणजे त्यावेळेस दूधदुभतं असण्यासाठी इस्टेट, जमीन असणे, दूधदुभतं असणे, ही सारी इस्टेटीचा प्रकार. म्हणजे एका शब्दात, एका ओळीत त्यांनी सर्व इस्टेटी मागून घेतल्या. आणि परमेश्वर त्याला स्पष्ट सांगतात की कर्मविषयी तुला सर्व भेटणारच आहे. मी प्रसन्न झालो
माग तू काय मागायचं, तरी तो तिन्ही वेळेस हेच मागतो आणि परमेश्वर नाविलाज म्हणून पुढं जातात. आणि मग परमेश्वर बाईसांना मादाईसांना एक कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगतात की कल्पवृक्ष असतो आणि तिथं एक साळी जो आहे तो बाजारामध्ये त्याच्या मशीन, जे कपडा बनवण्याचं जे मशीन आहे, यंत्र आहे, त्याच्यासाठी जे लाकूड लागतं त्याला वेव म्हणतात, ते आणण्यासाठी जातो. आता बाजार भरण्यासाठी वेळ असल्यामुळं तो गावाच्या बाहेर एका झाडाखाली सहज आराम करावा आणि नंतर गावात जावं, बाजारात जावं असा विचार करून तो पडतो. पडल्यानंतर वरती झाडाला एक सुंदर असं फांदी असते आणि त्या फांदीचं सुंदर असं वेव होईल असं त्याच्या मनात येतं. मनात आल्याबरोबर ते झाड, ते फांदी खाली पडतं त्या झाडावरून आणि त्याचा सुंदर असा वेव त्याच्या लक्षात येतं का हे वेव म्हणून आपल्याला वापरता येईल आणि म्हणून तो घेतो. आता बाजारात जाण्याची गरज नाही अशा पद्धतीनं तो घेऊन निघतो. तर ते झाड कल्पवृक्ष असतं. ते त्याला ओळख देतं का मी कल्पवृक्ष आहे, मी प्रसन्न झाले, तुला काय मागायचं माग, मी तुला देऊ शकतो. तर तो जो साळी असतो, जो जीव असतो, तो म्हणतो हे वेव जर तुटलं तर अजून एखादं वेव दिलं तर बरं होईल. म्हणजे जीवाची जी प्रवृत्ती असते किंवा जीवाची जी अपेक्षा असते ती अत्यंत छोटी असते. त्याचा स्वार्थ ती जिथपर्यंत त्याची लेवल आहे तिथपर्यंत, ते म्हणता ना सरड्याची धाव कुंपणापर्यंत. आपली जी बुद्धी आहे ही कशी आहे, किती आहे, आपल्या विचाराची दृष्टी प्रगल्भता किती आहे, ती जाणीव कशी आहे, त्याच्यानुसार आपल्या स्वार्थ अपेक्षा राहतात. घर व्हावं, गाडी व्हावी, समाजामध्ये थोडंसं मानपान भेटावा, पैसा अडका असावा, याच्या व्यतिरिक्त आपल्या काही अपेक्षा नसतात. परंतु परमेश्वर म्हणतात येतं तुम्हाला कर्मवश भेटणारच आहे. परमेश्वर कळाला, समजला आणि जाणवला तर परमेश्वराकडून काय मिळवायला पाहिजे हे जर नाही कळालं तर तो परमेश्वर समजला काय आणि नाही समजला काय सारखंच होईल. म्हणून परमेश्वर या दृष्टांतातून सांगतात की परमेश्वर जर प्रसन्न झाला, परमेश्वर कळाला, समजला तर परमेश्वराकडून ज्ञान, प्रेम मागावं. आपण ही लीळा अनेक वेळा ऐकलेली असते, वाचलेली असते आणि त्या कणाशीचं स्थान पण केलेलं असतं. तिथं जाऊन परत त्याच स्थानावरती हेच मागण्यासाठी आपण परत विडा ठेवत असतो की मला हे व्हावं, मला ते व्हावं. म्हणजे हे सर्व अज्ञान आहे की परमेश्वराने या लीळा आपल्यापर्यंत का आणल्या, कशासाठी आणल्या. हे वेगवेगळे पात्र, त्या पात्रांची जी प्रवृत्ती आहे, विचारधारा आहे, मागण्याची दृष्टी आहे, ती का आपल्यापर्यंत आणलं आहे तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून. परमेश्वराने जे वचनं सांगितलेले ते वचनं अत्यंत स्पष्ट, पारदर्शक आणि त्यामध्ये खूप मोठं तत्त्वज्ञान दडलेलं आहे. हे का सांगितलेलं आहे याचं जर चिंतन केलं नाही तर त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काहीच फरक राहणार नाही. पुढं ते येणार आहे वचनं, सनिधाना सनिधाना सनिधान सनिधान. तर ह्या ज्या गोष्टी आहे या आपण उघड्या डोळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. आपली दृष्टी, आपली बुद्धी अत्यंत उघडी असली पाहिजे, अत्यंत मोकळी असली पाहिजे. त्या बुद्धीला, दृष्टीला अत्यंत मोठी भूक असली पाहिजे की हे समजावं, हे कळावं, मला भेटावं. हा उद्देश, हा भाव जर निर्माण झाला तरच आपण पुढं जाऊन ते प्राप्त करू शकतो. म्हणून परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे की परमेश्वराला सर्वच आवडतात. परमेश्वराला कोण आवडतं त्याच्यापेक्षा परमेश्वर कोणाला आवडतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण चिंतन करा, आपलं मनन करा की आपल्याला काय आवडतं आहे. आपल्याला परमेश्वराकडून सारं आवडतं आहे का परमेश्वर आवडतो आहे. जर परमेश्वर, दोन गोष्टी, परमेश्वर आवडत असेल तर सर्वच भेटेल, पण परमेश्वराकडून सारं पाहिजे असेल तर परमेश्वर मात्र भेटणार नाही, सर्व काही भेटेल. परमेश्वर घेतल्यानंतर सर्वच भेटते तर परमेश्वराची अपेक्षा करावी, परमेश्वराचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करावा, परमेश्वराची आवड निर्माण करावी. हा साधा, सोपा, सरळ व्यवहार आहे. पण व्यवहारी बुद्धी, धर्मी उपयोगी, ती व्यवहाराच्या अनुषंगाने ती पात्रता आपल्या बुद्धीची असली पाहिजे. कारण जीव हा अत्यंत छोटे विचार करणारा, छोट्या अपेक्षा करणारा, स्वार्थरूप असल्यामुळं तो त्या अवस्थेत असल्यामुळं त्याच गोष्टीची अपेक्षा करतो. मात्र परमेश्वराने आपल्या झोळीमध्ये भरपूर काही टाकलेलं असतं आणि भरपूर काही टाकायचं असतं. परंतु आता आपली झोळी किती फाटलेली आहे आणि किती छोटी, किती मोठी याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. राजस तामस धर्मी अधिकार नाही, राजसाला तामसाला धर्माचा अधिकार नाही. हे कोणाला प्राप्त होतं म्हणते. आता प्रेम करायचं ठरवलं मग लगेच प्राप्त होईल का? नाही. राजस आणि तामस त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. जीव हा राजस तामस आहे, त्याला अधिकार नाही. आता राजस प्रवृत्ती आपल्याला आजूबाजूला भरपूर हे दिसतात, तामस प्रवृत्ती. राजस म्हणजे रजाभिमुख येव त्यांचा
विषयी वेच असतो. विषय जे आहे आपले जड पदार्थ असतील, चेतन पदार्थ असेल, याच्याविषयी आवड असते. भौतिक जगाशी थोडक्यात आवड असते. हे आपल्याला राजकारणामध्ये हे दिसतं. त्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांची समाधान प्रवृत्ती अजिबात नसते. भरपूर असतं परंतु समाधान नसतं. आणि आजूबाजूला आपण हे बघत असतो. आपण दररोज पेपर वाचत असतो. भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने, क्राईमच्या अनुषंगाने या गोष्टी आपल्यापर्यंत येत असतात. यांना धर्माचा अधिकारच नसतो पण ते सर्वात जास्त धार्मिकता करताना दिसतात. एखाद्याच्या घरात 3 कोटी रुपये कॅश पडलेले असतात, तो 15,000च्या लाचेसाठी पकडला जातो. एखाद्या घरात एखादा पॉलिटिकल माणूस असतो, राजकारणी, कितीतरी कोटीची इस्टेट असते आणि ह्या साऱ्या भ्रष्टाचारामध्ये अडकून त्याला शिक्षा होते. तर समाधान प्रवृत्ती नसते. आपण विचार करतो सर्वसामान्य माणसं की आपल्या अपेक्षा किती आहे, आपला स्वार्थ किती आहे, आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं मिळावं आणि गप्प बसावं. ह्या लोकांकडे एवढं असूनही बी का गप्प बसत नाही? तर ती महत्त्वाकांक्षी राजस प्रवृत्ती असते. किती मिळवायची, काय मिळवायची, याला कोणत्या प्रकारचं लिमिटेशन नसतं. आणि त्याचा तो वेच म्हणजे आवड. त्याची ती आवडच असते विषयाच्या अनुषंगाने. आणि अशा लोकांना, पुरुषांना धर्माचा अधिकार नसतो परंतु तेच धार्मिकता जास्त करताना दिसतात. कारण जी संपत्ती आलेली असते ती सारी अनैतिक संपत्ती असते आणि ते पापाची संपत्ती. मग ते पुण्यरूप काहीतरी करून त्याची शुद्धता मिळवण्यासाठी अनेक मंदिरांमध्ये दान देणं, मोठे मोठे कार्यक्रम घेणं, हे आपल्याला आजूबाजूला दिसतात. परंतु त्यांना धर्माचा अधिकार नाही. धर्म त्यांना कळत नाही, समजत नाही. फक्त एक भीतीपोटी काहीतरी करावं, काहीतरी त्यातून शुद्धता मिळवावी ही अपेक्षा, स्वार्थ असतो. तसंच तामसालासुद्धा अधिकार नसतो. जो तामस असतो त्याच्या मनामध्ये द्वेष, मत्सर, क्रोध, इतरांविषयी जी भावना चुकीच्या असतात, नकारात्मक विचारधारा, यांनाही धर्माचा अधिकार नसतो. कारण हे असल्यामुळं त्यांना धर्माविषयी आवडी नसते, धर्माविषयी जाणीव नसते. धर्म त्यांना समजू शकत नाही. कोणी समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कळणार नाही. कारण त्याच्यासाठी एक डोकं शुद्ध असलं पाहिजे, बुद्धी शुद्ध असली पाहिजे, अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. बघा, आपल्या शरीरामध्ये अनेक इंद्रिय आहे. त्या इंद्रियातलं एक अंतःकरण असं एक इंद्रिय आहे का त्या अंतःकरणातूनच साऱ्या गोष्टी होत असतात. एखाद्याविषयी आपल्या मनामध्ये अंतःकरणात पहिले येतं, नंतर मग दृष्टीपर्यंत, बुद्धी, मेंदूपर्यंत तो विषय जातो आणि तो मेंदू त्या डोळ्याला आदेश देत असतो, तोंडाला आदेश देत असतो बोलण्याला, किंवा ऐकण्याला आदेश देत असतो, किंवा आणखीन काही वेगळ्या भावना निर्माण होतात विषयाच्या अनुषंगाने. त्यासुद्धा भावना पहिले अंतःकरणात निर्माण होतात, मेंदूपर्यंत पोचतात. मेंदू मग त्या इंद्रियाला आदेश देऊन मग ती कृती होत असते. परंतु आपण इंद्रियाच्या अनुषंगाने बदनामी वाचक वेळा याचे डोळे, याची दृष्टी खराब आहे, याचं तोंडच खराब आहे, याचं कानच खराब आहे, याचं हेच खराब आहे, ह्या बाजूनी पाहतो. पण अंतःकरणाला कधीच पर्यंत जात नाही. पण मन ज्याचं शुद्ध आहे त्याचं बाकीचं सारं शुद्ध असेल. मन ज्याचं खराब आहे त्याचं सारं खराब असेल. म्हणजे अंतःकरणाच्या गोष्टी साऱ्या असतात. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराविषयीची आवड असेल, धर्माची जाणीव असेल, त्याच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी काही मद, मत्सर किंवा त्या द्वेष असं काही नसतं. काही अनुषंगिक आजूबाजूच्या प्रसंगानुरूप म्हणा किंवा वातावरणानुरूप म्हणा, त्याच्याकडून काही कृती होईल बी, कळत न कळत एखाद्या वेळेस तो रागावल्या जाईल, कळत न कळत त्याला बोलल्या जाईल एखाद्याला. परंतु मन ज्याचं शुद्ध आहे तो बाह्य अंगाने असतं, ते गोष्ट आतपर्यंत तो पोचू देत नाही आणि त्याला धर्म भेटत असतो. त्याच्याच मनामध्ये परमेश्वराविषयी प्रेम, आवडी किंवा असंपत्तीची निर्मिती ही होऊ शकते. अन्यथा राजस तामस जो जीव आहे त्याला हे प्राप्त होत नाही. आणि राजस तामस जीव फक्त कर्मराटीतच आहे, अन्य लोकांमध्येच आहे, दैवराटीत नाही आहे असं होत नाही. जीव आहे. इथून आपण एक लक्षात घ्या की जीव कुठला असो, मग तो कर्मराटीचा असो, दैवराटीचा असो, इथं सुद्धा परमेश्वराने सांगितलं आहे तिथीचं एक जे आहे तिथलासुद्धा एक मोचक असतो, एक अमोचक असतो. आणि इथलासुद्धा एखाद्याला परमेश्वर प्राप्त होतो, एकाला नाही परमेश्वर प्राप्त होत नाही. तर त्या कृतीवरती, ध्येयावरती, उद्देशावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून परमेश्वराचं प्राप्तीच्या अनुषंगाने, ज्ञानाच्या अनुषंगाने, भक्तीच्या अनुषंगाने किंवा प्रेमाच्या अनुषंगाने जी प्राप्तीचा अधिकार या जीवामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, तो सात्विकतेच्या अनुषंगाने. कारण परमेश्वर राजस तामस सात्विकच्या पलीकडे निर्गुण निराकार असल्यामुळं आपल्याला त्याच्या पलीकडे जावं लागणार, आपली प्रवृत्ती त्याच्या पलीकडे तयार होणार लागणार. परंतु जीव हा राजस तामस आहे, सात्विक नाहीच आहे. परमेश्वर म्हणतात तुम्ही सात्विक नाही, पण सात्विकासारखी ॲक्टिंग तरी करा,
तो सेन्स तरी प्राप्त झाला पाहिजे. बघा एखादा जीव असतो, विचित्र असतात, काही स्वभाव असतो, त्याची व्यक्ती प्रवृत्ती असते, व्यक्तिपरत्वे, परंतु काही प्रसंगानुरूप समाजामध्ये बसल्यानंतर तो अत्यंत शांत आहे, मी खूप चांगला आहे, सात्विक आहे, असा दाखवण्याचा आव्हानत असतो. म्हणजे ती एक व्यावहारिक दृष्टी असते, व्यावहारिक सेन्स असतो त्याला, परंतु तो नसतो तसा, परंतु तो दाखवायचा प्रयत्न करतो. परमेश्वरसुद्धा तीच अपेक्षा करतात, तुम्ही राजस तामस, जीव राजस तामस, देवतासुद्धा राजस तामस, परंतु सात्विकतासारखं जीवानी वागण्याचा प्रयत्न तरी करावा किंवा ती ॲक्टिंग तरी करावी. कारण रजस्तमी जे आहे ते हृदय जे आहे हे सर्व रजानी भरलेलं असतं, म्हणजे या विषयाच्या अनुषंगाने त्याचं भरलेलं असतं. तामसाच्या सुद्धा विषयाच्या अनुषंगाने, द्वेषाच्या अनुषंगाने, मच्छराच्या अनुषंगाने भरलेलं असतं. आणि बिडारावर काय बिडार असे, एका गोष्टीमध्ये एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये काही धारणा निर्माण झाली एकदा, तर ती धारणा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत दुसरी धारणा त्याच्या मनामध्ये येऊ शकत नाही. तसं आपल्या मनामध्ये रस, तम, विषयाच्या अनुषंगाने वेच, आवड निर्माण झालेली आणि ते भरलेलं आहे, तर परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम कसं तिथं प्राप्त होणार किंवा कसा प्रवेश करणार. म्हणून परमेश्वर सांगतात जो राजस तामस जो आहे त्याला हे प्राप्त होत नाही, शक्यताच नाही. आणि राजस तामस पुरुषाला ईश्वराच्या किंवा धर्माच्या आवडीचा जो संचार आहे तो होत नाही. याचं कारण काय, की तिथं अगोदरच हे सर्व भरलेलं आहे, ते भरलेलं असल्यामुळं रिकामं नाही आहे, आणि रिकामं नाही आहे म्हणून ते तिथं जाऊ शकत नाही, प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून राजस तामस जो जीव असतो त्याला हे धर्माच्या अनुषंगाने अधिकारच नसतो म्हणे. आणि तो अधिकार प्राप्त करण्यासाठी आपल्याला न्यूट्रन व्हावं लागतं, खाली व्हावं लागतं. आपल्या हृदयामध्ये काहीच नाही आहे तेव्हा ते प्रवेश करतं. आणि त्याच्यासाठी परमेश्वरांनी अनेक दृष्टांत किंवा वचनाच्या माध्यमातून सांगितलं आहे की परमेश्वर बोध कसे देतात. या जीवाचे सारे देवतेच्या अनुषंगाने मिळवलेले त्यांनी जे कर्म असतात ते वेगळे कसे सारतात आणि मग परमेश्वराचा बोध कसा त्या जीवाला प्राप्त होत असतो. परंतु टिकवण्याचं काम त्या जीवाचं आहे, वाढवण्याचं काम जीवाचं आहे, तो प्रयत्न मात्र जीवाचा कड आहे. ह्या परमेश्वर देताना सर्व देतात आणि प्रत्येकाला देतात. कारण बघा ह्या अनंत जीव आहे या सृष्टीमध्ये, आणि या अनंत जीवाला, प्रत्येक जीवाला एकदा परमेश्वरांनी बोध देण्याची संधी दिलेली, बोध दिलेला आहे. मग तो कोणत्या धर्माचा असो, कोणत्या संप्रदायाचा असो, कोणत्या विचारातला असो, काही मतलब नाही त्याच्याशी. जीव इथून तिथून सारखेच, मग ते बौद्ध असो, जैन असो, मुस्लिम असो, आणखीन कोणी असो, त्यांना परमेश्वरांनी कधीतरी केव्हा तरी या सृष्टीमध्ये बोध दिलेला आहे. पण तो दवाडला त्यांनी, म्हणून कोणी हिंसेत गेलं, कोणी कुठं गेलं, कोणी कुठं गेलं आणि कुठं कुठं जात राहणार आहे. प्रत्येक जीवाला परमेश्वर ज्ञानपाळी फिरवत असतात. आणि जेव्हा प्रत्येक जीवाची ज्ञानपाळी संपते तेव्हा संहाराची प्रवृत्ती परमेश्वराची होत असते. जे अनंत जीव आहे प्रत्येकाला परमेश्वराने संधी दिलेली, आता त्याचा प्रयत्न अप्रयत्न त्यावरती प्राप्ती ही ठरत असते. म्हणून राजस तामस आपण कसे आहोत याचं सहज चिंतन करा, आत्मचिंतन करा. आपल्या मनामध्ये जरी असेल काही हरकत नाही, कारण जीव हा राजस तामस आहे. आपल्या मनामध्ये ती भावना असेल तर ती काढण्याचा प्रयत्न करा. नामधारक वासनिकांसाठी अत्यंत गरजेचं, समाजामध्ये आपण फिरत असतो आणि आपल्यावरती अनेक समाजाच्या काही गोष्टींचा परिणाम होत असतो. ऐकायला येतं, वातावरण तसं असतं, त्याच्यामुळं होत असतो. परंतु जेव्हा आपण धर्म अभ्यास करतो, धर्मचिंतन करतो, धर्माच्या अनुषंगाने धर्माच्या रस्त्यावरती आपण जाण्याचा प्रयत्न करतो आहे, ते करत असताना जे जे आपल्याकडं चुकीचं आहे, वाईट आहे, नकारात्मक आहे ते टाकणं आणि चांगलं ते घेणं ही धर्माची पहिली कृती आहे. धार्मिकतेचा पहिला धर्म आहे, पहिला आचार आहे. आणि त्यातूनच आपल्याला पुढं सरकता येणार आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये सुद्धा कोणाविषयी द्वेष असेल, राग असेल, काही नाना कल्पना असतील, काही गैरसमज असतील किंवा विषयाच्या अनुषंगाने आवडी असेल, तर त्यावरती आपण निग्रह केला पाहिजे. ते आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते कधीच आपलं संपून टाकू शकत नाही, परंतु त्याची जी मात्रा आहे किंवा त्याचं जो टक्केवारी ती कमी केली पाहिजे. परमेश्वराने अस्तिपरीमध्ये तीच अपेक्षा केलेली. विकारामध्ये या साऱ्या गोष्टी बसतात, विकल्पामध्ये मनाच्या गोष्टी साऱ्या बसतात, बुद्धीच्या गोष्टी साऱ्या बसतात. तर ही विकार विकल्प शून्य, नष्ट नाही सांगितलं, नष्ट करू शकत नाही. फक्त ते इनॲक्टिव्ह केलं पाहिजे, ॲक्टिव्ह होता कामा नये. म्हणून त्याला सुप्त अवस्थेत ठेवलं पाहिजे आणि ते सुप्त अवस्थेतून ॲक्टिव्ह होईल अशा वातावरणात आपण गेलो नाही पाहिजे, तशी त्याला ती संधी दिली नाही पाहिजे. तेव्हा धर्माच्या अनुषंगाने आपण ही जी प्रगती आहे ती साधू शकतो, परमेश्वर प्राप्त करू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये जी सुंदरता जी आहे ती निर्माण करू शकतो. अन्यथा आलो कशासाठी, का आलो, काय करतो, कशासाठी करतो याला काही अर्थ नसतो. समाजामध्ये फिरत असताना अनुभव आपण घेत असतो आणि त्या अनुभवातून मग आपण आपलं आत्मचिंतन करून आपण कुठं आहोत,
यांच्यापेक्षा आपण कसे वेगळे आहोत, यांच्यापेक्षा आपल्याला परमेश्वरांनी काय अधिकचं दिलेलं आहे, याचं बघून समजून उमजून मग आपण त्या गोष्टीवरती, त्या कृतीवरती आपण गेलो पाहिजे. पुढचं सूत्र आहे असंच अत्यंत महत्त्वाचे. सनिधानी असूनही अधीनता नाही, या ते असनिधान बोलीचे. आणि असनिधानी असूनही आज्ञा प्रतिपालन करी, या ते सनिधान बोलीचे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या डोक्यामध्ये सनिधान असनिधान या गोष्टी खूप पक्क्या बसलेल्या आहे. कारण अनेक ठिकाणी आपण हे ऐकलेलं असतं, आपण असनिधानात आहोत, आपण असनिधानात आहोत. जर आपण असनिधानात आहोत तर मग आपल्या भक्ती करण्याला काय अर्थ आहे, स्मरण करण्याला काय अर्थ आहे, स्थान करण्याला काय अर्थ आहे, क्रिया करण्याला काय अर्थ आहे, उपर दाखवण्याला काय अर्थ आहे. जर देवच नाही आहे समोर तर ह्या कोण स्वीकारणार आहे. तशी भावना निर्माण न होता परमेश्वर सर्व व्यापक, सर्व साक्षी, परमेश्वर आहे व थंबा डावो देखे, परमेश्वर आहे, ही भावना आपली असली पाहिजे. आणि तेव्हाच मग आपण चुकीच्या कृतीपासून दूर जाऊ. आपल्याबरोबर परमेश्वर आहे, परमेश्वर बघतोय आपल्याला, ही भावना जर निर्माण केली आणि ती ठाम जर आपल्या बसली तर आपण कर्म करताना 1000 वेळा विचार करू. म्हणून आपण सन्निधानातच आहोत, फक्त अदृश्य रूपात परमेश्वर आपल्याबरोबर आहे. आपल्याला परमेश्वर दिसण्यासाठी इतपत आपली लायकी नाही, आपली योग्यता नाही, आपली पात्रता नाही, तेवढी आपली दृष्टी नाही आहे. कारण बघा, अर्जुनाला जेव्हा परमेश्वराने विश्वरूप दाखवलं तर अर्जुन देवाला परमेश्वराला दिव्यदृष्टी द्यावा लागली. तशी ज्ञानाची दृष्टी जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर दिसणार नाही, समजणार नाही, कळणार नाही. आपण नामस्मरण करता असताना नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा जे करतो, लीळेच्या माध्यमातून आपण परमेश्वर अनुभवतोय, प्रचिती घेतोय. म्हणजे परमेश्वराचं असण्याचं जे अस्तित्वरूपी जे आपल्याला लक्षणं दिसतात ते ह्या अनुषंगाने दिसतात. म्हणजे आपण सन्निधानात आहोत. परंतु परमेश्वरांनी ही गोष्ट एका सूत्रात इतकी क्लिअर केलेली, पण आपण न समजून घेतल्यामुळं साऱ्या गोष्टींचं आपल्या मनामध्ये जो गैरसमज झालेला आहे तो आपल्याला लक्षात येतो की सन्निधान म्हणजे काय आणि असन्निधान म्हणजे काय. बरं, सन्निधानात परमेश्वराचे जे जीव होते ते काय सर्व सन्निधानातच होते का? नाही. असे अनेक जे भक्त आहे, असे अनेक जे जीव आहे, सद्भक्त आहे की जे परमेश्वराचं सन्निधान मिळू शकले परंतु ते अनसन्निधानात होते. म्हणजे दृश्यपर परमेश्वराची श्रीमूर्ती ते पाहत होते, परमेश्वराने जे सांगितलेलं ऐकू शकत होते परंतु त्यांनी ऐकलं नाही, परमेश्वराची आज्ञा त्यांनी पाळली नाही, त्यांच्या कडेने ते जगले, म्हणून त्यांना सन्निधान भेटून सुद्धा उपयोग झाला नाही. परंतु जर असन्निधान म्हणजे अदृश्य रूपात परमेश्वर आपल्याजवळ आहे आणि परमेश्वराने सांगितलेली जी आज्ञा आहे ती आपण पाळत राहिलो तर ते आपल्यासाठी सन्निधानच आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण सन्निधान असन्निधान यावरती अनेक लोकांचे गैरसमज असतात. तर आपण असन्निधानात आहोत अशी भावना कधी आपण निर्माण केली नाही पाहिजे. परमेश्वराच्या सन्निधानातच आपण आहोत. कारण परमेश्वराचा अवतार कलियुगातला आत्ता तत्त्वज्ञान परमेश्वराने आपल्यापर्यंत पोहोचवलं, आपल्याला बोध दिला. आपण परमेश्वराच्या लीळेच्या माध्यमातून अनेक भक्तांच्या निमित्ताने आपल्यापर्यंत परमेश्वराचं जे तत्त्वज्ञान आहे हे आलं, आपण अनुभवतो, आपण प्रचितीला आणतो, प्रचितीला आपल्याला येतं. अनेक संकट अडचणीच्या काळामध्ये परमेश्वराने जी आपल्याला सहाय्यता केली हे आपल्याला जाणवतं, समजतं, कळतं आहे सारं. मग तरी आपण असन्निधान म्हणतो. जर परमेश्वर नसते तर परमेश्वर आपल्याला सहाय्य कसे करणार? परमेश्वर आहे म्हणून सहाय्य करतात, आहे म्हणून आपल्याला प्रचितीला येतात. त्याच्यामुळे असन्निधानाची जी भावना आहे ही आपण मनातून काढली पाहिजे, ती निघून गेली पाहिजे. कारण सन्निधान असोनी म्हणजे श्रीमूर्तीच्या जवळी असोनी अधीनता नाही, ज्या पद्धतीनं अवलंबून नाही परमेश्वरावरती, स्वच्छेने स्वतःच्या कडेनेच जे आचार करतात, परमेश्वराचं ऐकत नाही किंवा परमेश्वराच्या वासनेने क्रिया करत नाही, या त्या असन्निधानच बोली. जसे मार्कंड आहे, दादोस आहे, सारंग पंडित आहे, असे कितीतरी भक्त आहे का परमेश्वराच्या सन्निधानात होते परंतु मार्कंडांनी खोटं बोलणं कधीच सोडलं नाही. सारंग पंडिताला सर्व समजलं होतं, कळलं होतं परमेश्वर आहे हे सर्व कळूनसुद्धा परमेश्वराला ते कधी अनुसरले नाही. दादोसांना परमेश्वर म्हणता इथं ब्रह्मविद्या ऐका, घ्या, विचारा, त्यांनी कधीच ब्रह्मविद्या विचारली नाही. ते म्हणले ते तुमचीच राहू द्या तुमच्याजवळ, आम्हाला विद्याच द्या, म्हणजे देवतेचंच द्या. तर असे जे जीव आहे यांना परमेश्वर समजला, दिसून समोर आहे परमेश्वर असून काय उपयोग झाला. परंतु असे कितीतरी जीव आहे का त्यानंतर आपण स्मृतिस्थळामध्ये गेल्यानंतर वैराग्यदेव आहे, दत्तगोपाळदास आहे, ज्यांनी जग छापला, ज्यांना परमेश्वर दिसला नाही परंतु परमेश्वर जाणवला, समजला, कळाला आणि त्यांच्या प्रयत्नांनी ती दिव्यदृष्टी परमेश्वराने त्यांना दिली आणि म्हणून ते निघाले. अगदी 12व्या वर्षामध्ये वैराग्यदेव देश छापायला जातात. हा किती मोठा इतिहास, पण आपल्याला समजत नाही, आपल्याला समजला नाही म्हणून आपण समाजापुढं तो नेऊ शकलो नाही.
16व्या वर्षामध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली हे आपल्याला माहिती आहे. 16व्या वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले आणि स्वराज्याची स्थापना करण्यास सुरुवात केली हे आपल्याला माहिती आहे. परंतु दैवराटीमध्ये 12व्या वर्षी परमेश्वरासाठी देह क्षपणारी व्यक्ती म्हणजे वैरागीदेव होऊन गेले हे आपल्याला माहीत नाही आणि हे समाजाला पण माहीत नाही. समाजापर्यंत ही नेण्यासाठी त्याची प्रचिती, त्याची अनुभूती आपल्याला आली पाहिजे. आणि म्हणून सन्निधान आणि असन्निधान हे आपण जर समजून घेतलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की सन्निधान म्हणजे काय आणि असन्निधान म्हणजे काय. म्हणजे परमेश्वर असणं म्हणजे सन्निधान आणि परमेश्वर आहे हे आपण पूर्णपणे आपण समजून घेतलेलं आहे. आणि त्या पद्धतीनंच आपण जर अभ्यास करत असेल, विचारधारा करत असेल, क्रिया करत असेल, स्मरण चिंतन करत असेल आणि त्या पद्धतीनं ती परमेश्वराला अनन्यभावे शरण गेलेलं असेल तरच परमेश्वर प्राप्ती होईल. अन्यथा आपल्या मनाने आपण विषयावस्था केलेली आहे. जर परमेश्वर नाही आहे तर मग करण्याला अर्थ नाही. ही एक भावना आपल्या मनामध्ये, परमेश्वर आपल्याला दृश्य स्वरूपात दिसत नाही. आपण परमेश्वर जसं आचार्यांना दिसले, आचार्यांना परमेश्वरांनी स्वतः त्यांच्याकडून घडून मडून त्यांना घेतलं, तसं आपण त्या योग्यतेचं नाही याचं दुःख आपल्याला असायला पाहिजे. पूजनीय माईम भटांच्या लीळा ऐकताना आपल्याला दुःख निर्माण झालं पाहिजे. बाईसांच्या लीळा ऐकताना वाचताना दुःख झालं पाहिजे. त्या अनुषंगाने आपलं दुःख झालं पाहिजे. पण परमेश्वर नाही आहे, आपली तेवढी योग्यता नाही, पात्रता नाही, दृष्टीने किंवा परमेश्वर आपल्याला दिसत नाही याची सतत वासना, याची सतत दुःख जर आपण करत राहिलो, परमेश्वर म्हणतात असन्निधानी तळमळ जर केली आणि हट्ट धरला तर असन्निधानातसुद्धा परमेश्वर प्रेम देतात जीवाला. पण तो हट्ट असला पाहिजे. जसं एखादा मुलगा आपल्या आईकडे हट्ट धरतो आणि त्या आईला मग ते देणं नसलं तरी ती देते, कारण त्या हट्टाला ती शरणी जाते. अशा परमेश्वर अशा अनुषंगाने हे तत्त्वज्ञान आपण समजून घेऊन, जाणून घेऊन, उमजून घेऊन जर चाललो तरच परमेश्वर प्राप्ती आणि परमेश्वराचा धर्म आपल्याला तो प्राप्त करता येईल. नक्की काही गैरसमज किंवा विचार असतील तर नक्की प्रतिक्रियेच्या माध्यमातून कळवा. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.